मालक मी आले. अरे वा वा. ये तुझीच वाट बघत होतो. अरे उचला. अरे देवा, उचलायला सांगितलं. अरे फुकणीच्या सामान उचलायला सांगितलं ना तुम्हाला. मग हे सामानच तर आहे. कुणाचं आहे? तुमचं आहे. सामान या 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 या. तुमचं सामान. आता मी कायमची आले. समज सोडून फक्त तुमच्यासाठी. फक्त आमच्यासाठी. माझी राणी. आता एक चांगला मुहूर्त बघून लगीनच करून टाकू. खबरदार, ही बाया घरात येण्याच्या अगोदर तुम्हाला माझ्या मैतावर जावं लागेल. त्याचीच वाट बघत इतकी वर्ष थांबलो, पण तू काय आम्हाला वर पोहोचवलं बिगर वर जाणार नाही. वर नेताय? नाही, मी माझी सवत या घरात आणू देणार नाही. अवघडी नाही, मी प्रेमाने म्हटलं. यो आमचा अपमान होतो या. हे बघा, आम्ही तुम्हासनी काय बी कमी पडू देणार नाही. समजत येणार. तुम्ही आपलं गपगुमान स्वयंपाक घरात बसावं, है की नाही? चल या. मी तुमच्यासाठी काय नाही केलं. चिकन केलं, मटन केलं, मांस केलं. राब राब राबले तुमच्या संसारासाठी. इतकंच नाही तर तुमचा हात दाबलं, पाय दाबलं, पोट दाबलं. गळा दाबला असतं तर ही येळच आली नसती. अहो दिलबरा, बॅग घेऊन आज जाऊ की जाऊ बाहेर? अरे तू बाहेर जाण्यापेक्षा हिला बाहेर काढतो ना मी. हे संसारातलं हे असं पेलवत नाही आता आम्हाला. उद्या हिच्या संकट लगीन झाल्यावर ही बी माझ्यावानी सुटली तर हिला बी सोडून देणार का? लगीन हे दोन मनाचं मिलन असतंय, शरीराचं नाही. लग्नानंतर कितीतरी जणी सुटतात म्हणून त्यांचे नवरे त्यांना सोडून देतात का? तसंच असेल तर आम्हाला बी तुमची टायरवानी वाढलेली पोटं आवडत नाहीत. मग आम्ही बी सोडायचं का? नाही म्हणजे हे एकदम बरोबर आहे वहिनी साहेबांचं. एकदम पॉइंट आहे. म्हणजे ते का पॉइंट तुझ्या हिला तुझ्या. हे चला हो. नाही, मी नाही जाऊ द्यायची. हिला एक कुलदीपक दिला नाहीस आणि वर बोलते काय का? मालक, तवच तू ज्योतिषी म्हणला होता तुमचा शुक्र जरा कमजोर आहे, शुक्रवार करा. कानाखाली शनी काढू का भाडव्या? मग मला शनिवार करायला लागतील. तुझ्या कर शुक्रवार. आता तो खरं बोलला तर लगेच लागलं का तुम्हाला? काय म्हणली? किसना बरोबर झेंगट चालू असताना बी मी लगीन केलं तुझ्याशी. चला मला तर अजूनही वाटतं त्या किसना बरोबर जरूर तुझं काहीतरी चालू आहे. काहीतरी वंगाळ बोलू नका उगा. कबड्डीत हरल्यानंतर किसना जो गाव सोडून गेलाय तो पुन्हा परतला नाही. उगा काहीतरी संशय घेऊ नका माझ्यावर. चाल उलटा कुठली कबड्डीची आण घेऊन सांगतो. पुन्हा जर इकडं आलीस ना तर तंगड मोडून ठेवे. चाल. लय माज आहे ना व तुम्हाला तुमच्या कबड्डीवर. या गुंडांच्या कबड्डीच्या भीतीनं तुम्ही अख्ख्या गावाला घाबरवून ठेवलंय. आज याच कबड्डीची आण घेऊन मी सांगतो, नाही एका महिन्याच्या आत याच मैदानावर तुम्हाला कबड्डीत लोळवलं तर नाव नाही लावणार कोमल. ते भी समध्या बायकासनी एकत्र जमवून. आता पुरुषांनी हातात बांगड्या भरल्यात म्हणल्यावर आम्हाला बांगड्या उतरवायला लागणारच. जाग जा. धमकी कोणाला देतीस? लक्षात ठेव, एका महिन्याच्या आत लंगोट धुवून ठेव तुझ्या होणाऱ्या नवऱ्याचा. कोमल, कोमल, केवढा पसारा वाढून ठेवलाय. आठवत तुला? काही सरलीच समज. अगं, आपण आत्मारामच्या मळ्यातले कंस चोरायचो आणि एकदा तुझ्या मावशीला फसून आपण सिनेमा पाहिलता, राम तेरे गंगा मैली. आणि उसाच्या मळ्यातलं तर किस ना थोडं काय बी बोलू नकस. किती बी झालं तरी आता मी पराया धन आहे.
परायाधन कोमल, तू तर माझी हालत त्या हम दिल दे चुकीच्या सलमानवानी करून ठेवलीस. कोमल, अजूनही येळ गेलेली नाही अं? किसना, नाही. तू हिंदी पिक्चरच्या हिरोवानी किती बी सांगितलंस तर मी मराठी पिक्चरच्या अलका कुबलवानीच वागणार आहे. तू असं समजू नकोस तुला दुसरा चान्स गावलाय. ठीक आहे, ठीक आहे. आपल्या प्रेमा खातर मी तुला मदत करायला तयार आहे. ओ वहिनी साहेब, फ्लॅशबॅक बास झाला तुमचा. कबड्डीची टीम तयार करायची हाय तेव्हा आता भारी या. मग काय? ये- आ? ये- आ? किसन्या, आम्ही समधी हित आहोत याचा भान असू द्या. वय किसना सासूबाई वाटतो. नमस्कार ए, करूया. कोण सासूबाई? ए भवाने, सासूबाई कुणाला म्हणतीस? त्यांना म्हटलं मी. हे अरे गपरा गप, काय चाललंय? हा? अरे इथं आपण कबड्डीची टीम तयार करायला आलो का भांडायला आलो? हा? सरका मग चल, दोन माग सर, चल चल. ए किसना, माग कोणाला जायला सांगतोस? आमच्या कप्तानीला? ए, जेव्हा कोच बोलतो तेव्हा समध्या खेळाडूंनी घाबरायचं, समजलं? शांत राहा ना ग. बायकांनी भांडलंच पाहिजे असा नियम आहे का? हा मग मागच्या टायमाला तू बोलली होतीस ना का आयुष्यात येळ आली तर तू मला मदत करशील. हा? ती येळ आज आलेली आहे चंद्रा. हा, चला मला होत नाही होत नाही पायाला. अरे अशीच कबड्डी खेळत असतात मग. काय नाही एवढं सगळं जमलं तर काय खेळणार पाटलं सगळं कबड्डी. नाही जमायचं. शांती, असं बोलून नाही चालणार. अहो पण आपण 5च जणी आहोत. कुणी नाही गावलं तर 5 जणीच खेळू. म्या येऊ का? कोण आहे? म्या सुनायला. वहिनी साहेब, मला बी घ्या ना तुमच्या टीम मंदी. अगं कुणा संकट बोलते तू? अहो असं काय करताय? तुमच्या संकटच बोलते की. मग माझ्याकडे बघून बोल की. अहो असं काय करताय वहिनी साहेब? तुमच्याच कडे बघून बोलतीये म्या. अगं पर अगं अशी काय? अगं ही हेकनी हाय. अगं पण कोण आहेस तू? ताई, म्या शेजारच्या गावातली सुनायला. वहिनी साहेब, तुम्ही ना कबड्डीची टीम तयार करताय असं कळलं मला, म्हणून आले. मला बी आवड आहे. अगं पण तू कुठं बघतेस तेच कळत नाही. तू काय कबड्डी खेळणार? हेकनी कुठली? हे हसू नका. ही पाहिजे आपल्या टीम मध्ये. समोरच्याला हिची सर्व्हिस अजिबात समजणार नाही. सुनाय ना अगं सुन अगं ये बघ ना माझ्याकडे बघ ना. आज काय करते? असू दे. तू आमच्या टीम मध्ये आहेस. आता आपली टीम तयार होणार. लावा पोस्टर.